सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये एक डॉक्टर रुग्णावर उपचार करताना पाहायला मिळणार आहे। जागेवर उभं राहता न येणाऱ्या किंवा जागेवर बसतासुद्धा न येणाऱ्या एका मुलाला 6 महिन्यात डॉक्टरनं चालायला शिकवले। हा प्रवास सोपा नव्हता, पण या डॉक्टरनं करून दाखवले। हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुलगा दिसेल जो बेडवर पडलेला आहे। त्याला नीट चालता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही, त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही। अशा मुलाला एक फिजिओथेरपिस्ट डॉक्टर बरं करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये तिने 6 महिन्यात मुलाला कसं बरं केलं याविषयी तिने सांगितलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मुलाला ती उठायला शिकवते, शरीराची हालचाल करायला शिकवते, त्याच्याशी संवाद साधत त्याला बोलकी करण्याचा प्रयत्न देखील करते। त्याच्या घरच्याच्या मदतीने त्याला चालायला शिकवते, त्याला एक एक पाऊल पुढे चालण्यास शिकवते, त्याला त्यातून बरं करण्याचा प्रयत्न करते। या प्रवासात अनेक भावुक क्षण दिसून येतात। मुलाच्या या 6 महिन्याच्या प्रवासात त्याचे आईवडील सावलीप्रमाणे त्याच्याबरोबर राहतात। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की 6 महिन्यानंतर विवेक फक्त चालायला शिकला नाही, तर चक्क डॉक्टरच्या पाया देखील पडतो। हा व्हिडिओ पाहून कोणीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही। या फिजिओथेरपिस्टचं नाव आहे डॉक्टर स्वाती नंदेश्वर यांनी शेअर केलेलं आहे। त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे, एकूण 6 महिने अश्रू ढाळे, अखेर मेहनतीचं फळ मिळालं। ह्या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। एका युजर्सनं म्हटलेलं आहे, भाऊ या संकटात ज्या हाताने तुला मदत केली आहे त्याचे उपकार कधी विसरू नको, आयुष्यात तुला कधी काही कमी पडणार नाही। तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, मेहनतीचे फळ मिळाले, 1 नंबर भावा। तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।